नमस्कार, मी ऋषाली यादव सारंग। या बुलेटिनमध्ये आपण बातम्या विस्ताराने पाहणार आहोत। बुलेटिनच्या सुरुवातीला महत्त्वाची बातमी। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत शरद पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। 6 किंवा 7 तारखेला हर्षवर्धन पाटील पवार गटामध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जाते। हर्षवर्धन पाटील यांच्या पक्षप्रवेशासंदर्भात स्वतः जयंत पाटील घोषणा करणार आहेत। इंदापूरमध्ये पवारांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश होण्याची शक्यता आहे। आज पत्रकार परिषदेसह हर्षवर्धन पाटील कार्यकर्ता मेळावा घेणार आहेत। अगदी थोड्याच वेळामध्ये हर्षवर्धन पाटील यांची पत्रकार परिषद होणार आहे आणि कार्यकर्ता मेळावा त्यांच्याकडून घेतला जाईल। हर्षवर्धन पाटील भाजपला सोडचिठ्ठी देत पवार गटामध्ये प्रवेश करणार आहेत। 6 किंवा 7 तारखेला पवार गटामध्ये त्यांचा प्रवेश होण्याची शक्यता आहे। आरक्षणाची मर्यादा 75% न्या असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्र सरकारनं पुढाकार घ्यावा असं पवारांनी म्हटलंय। केंद्रानं मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेतल्यास आमचा पाठिंबा राहील असं शरद पवारांनी स्पष्ट केलंय। विधेयक आणल्यास आम्हीही केंद्राला पाठिंबा देऊ असं शरद पवारांनी म्हटलेलं आहे। की आता 50% वर जाता येते। 50% वर आरक्षण हवं असेल तर पार्लमेंटमध्ये कायदेशीर दुरुस्ती केली पाहिजे। काय हरकत आहे दुरुस्ती करायला? आता 50% आरक्षण आहे, जाऊया 75% आणि माझं स्वच्छ मत आहे की याच्यामध्ये केंद्र सरकारने पुढाकार घ्यावा, पार्लमेंटमध्ये दुरुस्ती आणावी। आम्ही सगळे लोक जे काही आमचे सभासद असतील आम्ही त्यांच्या बाजूने मतदान करू, त्यांना साथ देऊ। बारामतीमधून न लढण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांचे संकेत आहेत। बारामतीमध्ये मी जो उमेदवार देईन त्या उमेदवाराचं काम करावं असं अजित पवारांनी म्हटलेलं आहे। विधानसभेला आमच्या कुटुंबातील जास्त सदस्य फिरताना दिसणार नाहीत असं देखील अजित पवारांनी स्पष्ट केलं आहे। मागच्या वेळेस जेवढं आमचे परिवारातली लोक भेटायला येत होती एवढं ह्यावेळेस जास्त कोणी येणार नाही। यावेळेस जास्त कोणी येणार नाही। उलट माझ्या म्हणजे मी जो उमेदवार देणार आहे त्या उमेदवाराच्याच कामाच्या करता सुरेश त्याच पद्धतीनं त्यांचंच काम आमच्यातले बरेच जण त्या बाबतीमध्ये करणार आहेत। ते तुम्हालाच सगळ्यांना पाहायला मिळेल। महाराष्ट्रामध्ये ठाकरे गट आणि पवार गटामध्ये दम आहे असं संजय राऊतांनी म्हटलंय। लोकसभेमध्ये आम्ही भाजपला आमच्यातला दम दाखवला। भाजप स्वार्थासाठी इतरांना सोबत घेतं आणि काम झालं की फेकून देतं असा आरोप राऊतांनी केलाय। अभी अपने दम पर लाते हैं तो उनका दम, एक सिनेमा निकालो दम मारो दम में, लोग बहुत सिनेमा निकालते आजकल। उनका दम है तो हमारा भी दम है ना, हमारे में दम नहीं है क्या? महाराष्ट्र में अगर दम है तो शिवसेना में है, शरद पवार साहब में है, राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में दम है। तो देखिएगा कौन किसका दम दिखाता है चुनाव में। लोकसभा में हमने हमारा दम दिखाया है, वो तो उनका एक स्वभाव है, उस पार्टी का कैरेक्टर है, उस पार्टी का। जिनको भी साथ लेते हैं अपने स्वार्थ के लिए, काम होने के बाद उनको फेंक देते हैं और अपने दम की भाषा 100% की भाषा करते हैं। पुढच्या बातमीकडे आता वळणार आहोत। मवियानं जागावाटप लवकर पूर्ण करावं असं म्हटलेलं आहे शरद पवारांनी। जागावाटप लवकर पूर्ण करून प्रश्न संपवा असं आवाहन पवारांनी केलेलं आहे। तर मुख्यमंत्री पदावरून शरद पवारांनी मविया नेत्यांचे कान टोचलेले आहेत। आमच्याकडून जयंत साहेब आहेत आणि आणखीन काही सहकारी, काँग्रेसकडून नाना पटोले आणि त्यांचे सहकारी आणि तुमचे राऊत संजय आणि त्यांचे सहकारी हे एकत्र बसतात। त्यांच्या 3-4 बैठका झाल्या। असं ऐकतोय मी की काही गोष्टी त्यांचं अंडरस्टँडिंग झालं आणि अजून काही गोष्टीवर बसायचं आहे आणि त्यासाठी ते 7, 8, 9 ह्या 3 तारखेमध्ये एकत्रित बसणार आहोत। माझा फक्त त्या सगळ्यांना आग्रह आहे की लवकर बसून लवकर प्रश्न संपवा। कशाचा काही पत्ता नाही। आजच त्याची चर्चा, अजून निवडणुका व्हायच्यात, मेजरचे आहे का? सरकार बनवायचं म्हणजे तर बहुमत पाहिजे। बहुमत असलं तर नेता निवडते, नेता निवडला तर मुख्यमंत्री होत आणि कशाचं काही नाही। उगीच आपल्या काहीचे करतात। जयंत पाटील कधी याच्यावर बोलतात का? त्यांना माहिती आहे वस्तुस्थिती काय। विशाळगडावरील अतिक्रमण काढण्याचा माझा प्रयत्न होता असं म्हटलंय संभाजीराजेंनी। माझा काही संबंध नसताना राजकारण्यांनी मला टार्गेट केलं असं देखील संभाजीराजेंनी म्हटलंय।
8 रात्र मला झोप लागली नव्हती. विशाळगडावर मी पोहोचण्याआधीच बऱ्याच गोष्टी उलट झाल्या असं संभाजीराजेंनी म्हटलंय. अतिक्रमण तिथं झालेलं आहे ते काढण्यासाठी हा माझा प्रयत्न होता. पण अतिक्रमण कोणाचं होतं तिथं? हिंदू धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं आणि मुस्लिम धर्मातल्या लोकांचं सुद्धा होतं. आता मी तो लढा उभा केला की इथं अतिक्रमण निघालं पाहिजे. सरकारने सुद्धा शेवटच्या टप्प्यापर्यंत दखल घेतली आणि शेवटी दखल घेतली अतिक्रमण निघालं. पण मी तिथं पोहोचायच्या अगोदरच बऱ्याच गोष्टी उलट्या सुट्ट्या झाल्या आणि मग ते गालबोट सुद्धा तिथं लागले. हिंदू मुस्लिमांच्या मनात एक शंका, दोन धर्मांमध्ये शंका निर्माण झाली आणि ज्यांनी केलं त्यांच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे. त्याबद्दल माझं दुमत नाही. पण माझा काही संबंध असताना सुद्धा अनेक राजकीय लोकांनी मुद्दाम मला टार्गेट केलं. मला टार्गेट केलं. मला इतकं वाईट वाटलं ते की मी ज्या घराण्यात माझा जन्म झाला आहे आणि ज्या शिवाजी महाराजांनी 18 पगड 12 बलुते त्यांना घेऊन स्वराज्य निर्माण केलं आणि आयुष्यभर मीच ते प्रोजेक्ट करवलं. जसं शाहू महाराजांनी बहुजन समाजाला न्याय दिला. आयुष्यभर महाराष्ट्र अनेकदा पिंजून काढत असताना 18 पगड 12 बलुते घेऊन मी जाणारा व्यक्ती आणि माझ्यावर सगळ्यांनी शंका केली. हे मला इतकं वाईट वाटतं आणि मला आजही आठवते की 8-10 दिवस मला झोप सुद्धा लागली नव्हती. म्हणजे शिवाजी महाराज हे धर्मावर निश्चित प्रेम करत होते. माझं नाव घेतल्याशिवाय काही लोकांना करमत नाही असं म्हटलंय अशोक चव्हाणांनी. मलाही जिवंत ठेवा, मी जिवंत राहिलो तर तुम्ही राहाल असं अशोक चव्हाणांनी म्हटलंय. मी संपलो तर तुम्हाला बोलायला काय राहणार नाही असं अशोक चव्हाणांनी म्हटलेलं आहे. नांदेडमध्ये विरोधकांना उत्तर देताना अशोक चव्हाणांनी ही वक्तव्य केलेली आहेत. माझं नाव घेतल्याशिवाय काही म्हणणं करमतच नाही. माझं म्हणणं मी उद्या नाहीच जाणार राजकीय क्षेत्रात. उद्या कोणाला बोलणार तुम्ही? बोलणार कोणावर? माझं म्हणणं मलाही जिवंत ठेवा, मी जिवंत ठेवतो तुम्ही पण जिवंत राहा. मी संपलो तुम्ही कसं राहा? मी संपलो तर तुम्हाला बोलायला काय राहणार नाही. म्हणून मला संपवू नका, मी राहिलो हे तुम्हाला म्हणत नाही. जी मंडळी टीका करत राहते ना, रोज 24 घंटे चालू, 24 hours by 7. एखाद्या पण टीव्ही बंद पडत 24 तास चालू आहे. 24 तास एवढं तर वाईट केलं झालं बाबा. दक्षिण नागपूर मतदारसंघावर ठाकरे गटानं दावा केलेला आहे. 2019 मध्ये फक्त 3000 मतांनी दक्षिण नागपूरमध्ये काँग्रेसचा पराभव झाला. ठाकरे गटानं दावा केल्यानं काँग्रेस कार्यकर्ते संतप्त झाले. दक्षिण नागपूरमध्ये सांगली पॅटर्न राबवण्याचा काँग्रेस कार्यकर्त्यांचा इशारा आहे. मतदारसंघ हा पारंपरिक काँग्रेसचाच आहे आणि काँग्रेस मागच्या वेळेस 3000 मतांनी हारलेली आहे. त्यामुळे आमच्या मित्रपक्षांनी या मतदारसंघात उगीच दावा करावा नाही आणि मतदारसंघाची बांधणी आम्ही 2019 पासनं जे आज बूथ वाईज आणि ब्लॉक वाईज सगळं आम्ही 3ही ब्लॉक अध्यक्ष मेहनत करून राहिलो. त्यामुळे आम्हाला आग्रहाची विनंती आमच्या मित्रपक्षांना का यावेळेस यांनी इथं आमच्या मतदारसंघात हस्तक्षेप करू नये, नाहीतर हे सांगली पॅटर्न झाल्याशिवाय काही आम्ही राहणार नाही. नांदेडमधील ठाकरे गटाचे उपशहर प्रमुख संतोष वडवळ आणि त्यांच्या वडिलांवर अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल झालेला आहे. शिवीगाळ आणि मारहाण केल्याचा फिर्यादी बालाजी कोकरे यांचा आरोप आहे. संतोष वडवळ यांना 2 दिवसांपूर्वी मारहाण झाली होती. संतोष वडवळ यांनी मारहाण होण्यापूर्वी शिवीगाळ केल्याचा आरोप आहे. बालाजी कोकरे म्हणून तक्रारदार आहे. त्यांना बाईकवर जात होता, त्यांना थांबून आणि ते काही जे जातीवाचक शिवीगाळ केलेला आहे, मारहाण केलेला आहे असा एक तक्रारवर 889/2024 असा FIR ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये दाखल झालेला आहे. नेमके काय प्रकरण झालेलं आहे आणि ॲक्च्युअल काय आहे, काय घटनाक्रम झालेला आहे हा पुढील तपासमध्ये समोर येईल. आमची दोन्ही FIR दाखल झालेला आहे आणि पुढील तपास योग्य त्या तपास चालू आहे. पुण्यातली बातमी. पुण्यामधल्या बोबदेव घाटामध्ये गँगरेपची घटना घडली आहे. मित्रासोबत फिरायला गेलेल्या एका महिलेवर 3 जणांकडून बलात्कार झालाय. महिलेवर रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत आणि अद्याप कुठलाही गुन्हा दाखल झालेला नाही. अत्यंत धक्कादायक प्रकार पुण्यामधल्या बोबदेव घाटामध्ये घडलेला आहे. बोबदेव घाटामध्ये लूटमारीच्या घटना ज्या आहेत सातत्यानं घडत असतात आणि आता सुप्रिया सुळे यांनी या प्रकरणावर ट्विट केलेलं आहे. त्यांनी असं म्हटलंय की अतिशय संतापजनक. पुण्यामध्ये हे काय सुरू आहे? बोबदेव घाटामध्ये एका मुलीवर सामूहिक अत्याचार झाल्याची घटना उजेडात आली आहे. पुणे आणि राज्यभरात सातत्यानं महिलांवरील अत्याचाराच्या घटना वाढतच आहेत. या घटनांना पायबंद घालण्यासाठी गृह खातं काहीही करताना दिसत नाही. दुर्दैवानं महाराष्ट्र महिलांसाठी सुरक्षित राहिलेला नाही असं म्हणावं लागतंय. शासनानं सदर घटनेतील आरोपींना गजाआड करून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी. बातमी अकोल्यामधून आहे. लाडकी बहिणी योजनेचे 9,000 रुपये 2 भावांनी परत केलेले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी 6 तरुणांनी अर्ज भरलेले होते. जिल्हा प्रशासनानं नोटीस बजावल्यानंतर दोघांनी 9,000 परत केलेत.
दोघांनी 3 महिन्यांचे प्रत्येकी 4,500 रुपयाप्रमाणे 9,000 रुपये 1 ऑक्टोबरला धनादेशाद्वारे जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालयाकडे परत केलेले आहेत. दरवर्षीप्रमाणे यंदाही सावरगाव इथल्या भगवान गडावर पंकजा मुंडे यांचा दसरा मेळाव्याचं आयोजन करण्यात आलेलं आहे. 12 ऑक्टोबरला होणाऱ्या मेळाव्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. याचाच आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी महेंद्रकुमार मुधोळकर यांनी. सावरगाव इथल्या भगवान भक्तीगडावर 12 तारखेला म्हणजेच दसऱ्याच्या दिवशी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा दसरा मेळावा आहे आणि याच मेळाव्यानिमित्त सध्या भगवान भक्तीगडावरील संत भगवान बाबा यांची जी भव्य दिव्य अशी मूर्ती आहे या मूर्तीची रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे. गेल्या 2 दिवसापासून या मेळाव्याची जी जय्यत तयारी आहे ते करण्यात येत आहे. कारण ही तसंच आहे, दरवर्षीप्रमाणे यंदाही हा मेळावा जो आहे तो अनोख्या प्रकारचा होणार आहे. हा जर परिसर जर बघितला जवळपास 6 ते 7 लाख लोक या ठिकाणी येतील अशी अपेक्षा जी आहे त्या आयोजकांनी बोलून दाखवलेली आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट अमित काळेसह मी महेंद्रकुमार मुधोळकर, भगवान भक्तीगड, सावरगाव, TV9 मराठी.